सध्याच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनसरणीत उदासीनता, नैराश्य मानवी जीवनाचा भाग कधी बनतं हे लक्षातच येत नाही. आपलं मनोगत ऐकायलाही कोणाला वेळ नाही या भावनेनं नैराश्यग्रस्त व्यक्ती आणखीनच एकाकीपणाच्या गर्तेत जाते आणि मग आत्महत्येचा टोकाचा मार्ग स्वीकारते. यामुळे अशा निराशेचं ग्रासलेल्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं, त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचं काम द सॅमॅरिटन्स मुंबई ही संस्था गेली 50हून अधिक वर्ष करत आहे. या संस्थेचा 32473267 हा हेल्पलाईन क्रमांक आहे. त्यावर संस्थेचे कार्यकर्ते समुपदेशन करतात आणि समस्येनुसार मग त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची भेट घडवून दिली जाते. हे सर्व काम करताना फोन करणाऱ्यांची नावं, राहण्याचं ठिकाण आदी बाबींबाबत अतिशय गोपनीयता पाळली जाते आणि समुपदेशनाची ही संपूर्ण प्रक्रिया मोफत केली जाते. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी द सॅमॅरिटन्स मुंबईचे जनसंपर्क कार्यकर्ते संदीप नेमळेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नेमळेकर सर, नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आपण बघतो की सध्या खूपच धकाधकीचं जीवन सगळे जगत असतात. यामुळे अनेकांना नैराश्य येतं. तर हे नैराश्य येण्यामागची नेमकी कारणं काय आहेत? खरं पाहता नैराश्य येण्याची कारणं म्हणजे काही खूप मोठ्या अशा घटना असं नाही, पण आपल्या सामान्य आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना ज्या अपरिहार्य आहेत पण घडू शकतात, अशा घटना कारणीभूत होऊ शकतात. जसं की सेवानिवृत्ती आहे, आपल्या जीवलगांशी होणारे तंटे आहेत, मित्रांबरोबर होणारी भांडणं आहेत, किंवा रजोनिवृत्तीसारखा प्रश्न असेल, किंवा आपल्या एखाद्या जीवलगाचा बद्दल झालेला मृत्यूशोक असेल. अशी सामान्य जीवनात घडणाऱ्या कुठल्याही घटनेमुळे नैराश्य येऊ शकतं. त्याच्या आधीचा टप्पा आहे उदासीनता किंवा खिन्नता. उदासीनता आणि खिन्नता याच्यामध्ये मनाची पातळी जी आहे, ऊर्जा जी आहे ती अत्यंत कमी झालेली असते आणि त्याचं पुढचं टोक म्हणजे नैराश्य, अशी ही साखळी आहे. बरं, आत्ता तुम्ही जे सांगितलं त्याची कारणं, त्यामध्ये एकतर निवृत्ती सांगितलीत किंवा रजोनिवृत्ती असेल किंवा एखाद्याचा मृत्यू असेल, ही तशी म्हटलं तर वैयक्तिक कारणं आहेत. पण आपण बघतो की आता वाढतं शहरीकरण आहे किंवा विभक्त कुटुंब पद्धती बहुतेक ठिकाणी आहे, कारण एकत्र कुटुंब राहू शकत नाही. तर याचा कितपत आपल्याला परिणाम होतो असं वाटतं? याचा अगदी नक्कीच परिणाम झालेला आहे. कारण पूर्वी जशा सपोर्ट सिस्टीम्स अवेलेबल होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या, की अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला किंवा समस्या आली तर त्याच्यासाठी काही सपोर्ट अवेलेबल असायचा, ह्या गोष्टी आता अवेलेबल नाही आहेत. आणि दुसरं आपण जर बघितलं तर आत्महत्येचा रेट भारतामध्ये जो 7% होता तो आता 10% गेलेला आहे. तर अशा प्रकारे तो वाढता आत्महत्येचा रेटसुद्धा आपल्याला दर्शवतो की ही समस्या गंभीर होत चाललेली आहे. त्या व्यतिरिक्त अतिमहत्वाकांक्षा आणि जीवनाला आलेला वेग, प्रचंड वेग जो पूर्वी नव्हता, तो सुद्धा आता कारणीभूत होत चाललेला आहे. आणि समाधान होत नाही आहे लोकांचं, की अधिकाधिक मिळवायची जी ओढ निर्माण झालेली आहे, ह्या चढाओढीचा पण मनुष्यावर परिणाम होत चाललेला आहे. बरं, म्हणजे आपण जे आता म्हणलात की वेग वाढत चालले आहेत, तर जे भौतिक सुखाच्या मागे मनुष्य लागलेलं आहे असं म्हणतात, तर त्याच्यामुळेही असं होत असेल? हो, आपण खूपच भौतिक असं झालेलं आहे आपलं मन, आणि आपण आजूबाजूच्या गोष्टींना खूप महत्त्व देतो पण आतल्या गोष्टींना महत्त्व देत नाही. बाहेरच्या सफाईला महत्त्व देतो, आतल्या सफाईला महत्त्व देत नाही. बाहेरच्या श्रीमंतीला महत्त्व देतो पण आतल्या श्रीमंतीला महत्त्व देत नाही. असं कुठेतरी होत चाललेलं आहे. आणि याच्यामुळे जो समतोल जीवनाचा ढळलेला आहे त्याचा परिणाम म्हणून अशा प्रकारे मानसिक व्याधी म्हणता येईल त्या वाढत चाललेल्या आहेत. बरं, पण मग या सगळ्याचा परिणाम म्हणून आत्महत्येसारखा इतका टोकाचा निर्णय घेतला जातो असं आकडेवारी पण दाखवते की ज्यांना उदासी किंवा खिन्नता येऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण हे सामान्य लोकांपेक्षा अधिक आहे. ही आकडेवारीने सुद्धा या गोष्टी साबित झालेल्या आहेत. आणि जेव्हा माणसाला इतर कुठलाच मार्ग नाही, नैराश्य म्हणजे काय शेवटी तर इतर कुठलाच मार्ग नाही, माझं आयुष्य ला किंमत उरलेली नाही, किंवा माझ्या आयुष्यात आता पुढे काहीच नाही, किंवा माझं आयुष्य रिक्त झालंय, अशा प्रकारची भावना जेव्हा प्रबळ होते त्यालाच आपण नैराश्य असं म्हणतो. आणि त्याच्यातून आत्महत्येसारखे प्रकार घडतायत. बरं, किंवा काही जणांच्या बाबतीत असंही होतं की खूप धडधडतंय असं वाटतं, किंवा बाहेर गेलं की असं प्रेशर आलंय असं वाटतं. तर यांच्या बाबत आपण काय सांगा? जोपर्यंत तुम्हाला बाहेरच्या परिस्थितीमुळे धडधड वाढते
किंवा तुमच्यामध्ये प्रेशर आल्यासारखं वाटतं, त्याला आपण ताण म्हणतो. जोपर्यंत हा ताण बाहेरची परिस्थिती बदलली आणि पूर्वस्थितीला आलं का, तुमची आंतरिक स्थिती पण पूर्वस्थितीला येत असेल, तर तोपर्यंत त्या ताणाबद्दल काळजी करायची गरज नाही. पण बाहेरची परिस्थिती बदलल्यानंतर सुद्धा आंतरिक स्थिती तीच राहत असेल तर मात्र काळजी करायचं आहे, कारण अनिष्ट ताण सुरू झालेला आहे. बाहेरची परिस्थिती बदलल्यानंतर सुद्धा जर पूर्वस्थिती यायला वेळ लागतोय तरी सुद्धा अनिष्ट ताण सुरू झालाय. आपण ज्याला मराठीमध्ये क्लेश म्हणतो किंवा एक जिद्दी ताण की जो कमी होत नाही पटकन, तर तो तेव्हा मात्र तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे असं मला वाटतं. पण असे जे नैराश्यग्रस्त काही लोक असतील तर त्यांचं समुपदेशन आपण नेमकं कशा प्रकारे करता? याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशा माणसाचं मन हे खूप असं मोकळं होण्याची गरज आहे, अत्यंत मोकळं करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी खूप गोष्टींची आवश्यकता असते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे त्याला पूर्णपणे हे आश्वासन असलं पाहिजे की ही माहिती गुप्त राहील. त्याला आपलं नाव सुद्धा न सांगता त्याला बोलता आलं पाहिजे आपल्याशी, तरच त्याला तो प्रकारचा विश्वास तुमच्याबद्दल वाटेल. हे बोलत असताना सदैव एक धीमेपणा ठेवला पाहिजे, काळजीपूर्वक त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये अनेक बाबी अशा असतात की ज्या तुमच्यातून निष्ठू शकतात. म्हणून लक्षपूर्वक ऐकणं हे एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. त्याच्यानंतर समजून आणि उमजून. बऱ्याचदा अशा व्यक्ती सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगू शकतील असं नाही, तर त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या नाहीत त्या पण तुम्हाला समजून घेता आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पूर्वग्रह तुमचे कुठले असतील तर ते बाजूला ठेवून त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की तो मनुष्य आपल्याला काहीतरी सांगू लागतो आणि आपण त्याच्यावर एक न्यायाधीश बनतो, एक निवाडा देतो की असं नाही, असं करायला पाहिजे होतंस तू, किंवा अनाहूत सल्लागार बनतो आपण त्याचा, किंवा आपण त्याच्यावर टीका करतो, अरे हे तुझं चुकलं, किंवा स्तुती सुद्धा करतो कधीतरी. तर ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. तुम्ही तिथे न्यायाधीश म्हणून बसलेला नाही, तुम्ही ऐकायला बसलाय. तेव्हा त्याच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे त्याचा निचरा होणं आणि त्याच्यामुळे त्याचं मन पुन्हा निर्मळ होणं हे तुमचं कार्य आहे. हे न ओळखता आपल्या समाजामध्ये एक अशी पद्धत आहे की आपण अनाहूत सल्ले देतो, ते थांबणं फार गरजेचं आहे. आणि हे करताना त्याच्या भावनांचा शोध घेतला पाहिजे. त्याच्या भावना काय आहेत, कशा प्रकारच्या आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची शेड आहे ती बघायला पाहिजे, त्यांची तीव्रता किती आहे, याच्यानंतर ते कुठलं टोकाचं पाऊल उचलेल की नाही उचलेल ह्या गोष्टी. आणि ह्याच्यासाठी संस्था, आमची जी संस्था आहे ती प्रशिक्षण देते स्वयंसेवकांना आणि त्यांना तयार करून घेते की हे कशा रीतीने करायचं. कारण बाह्य परिस्थिती किंवा आपली सामान्य परिस्थितीमध्ये लोक वेगळ्या प्रकारे वागतात या प्रकारच्या परिस्थितीमध्ये. त्यामुळे ते प्रशिक्षण देऊन त्यांचं कौशल्य घटवून घेतलं जातं आणि मगच त्यांना ही फोन घेण्याचं कार्य दिलं जातं. आपण आता हेल्पलाईनचा उल्लेख केला तर तो आपण हेल्पलाईनचा नंबर, हा नंबर आहे 3247 3267 हा आमचा नंबर आहे. आणि दुपारी 3 ते रात्री 9 या वेळामध्ये कोणीही फोन करू शकतो त्याच्यावर. आणि जोपर्यंत समोरचा माणूस फोन कट करत नाही तोपर्यंत आमचे स्वयंसेवक फोन कट करत नाहीत. आणि त्यामुळे आता आपण स्क्रीनवर दाखवला तो नंबर, मुंबईचा नंबर आहे हा 022 3247 3267 असा हा नंबर आहे. आणि आपण आता हेल्पलाईन बद्दल सांगत आहात. हा हेल्पलाईन 1993 पासून कार्यरत आहे आणि ही जी संस्था आहे ती बीफ्रेंडर्स वर्ल्ड वाईड या जागतिक संस्थेशी संबंधित अशी संलग्न अशी संस्था आहे. आणि ह्यामध्ये दिलेलं प्रशिक्षण पण त्या जागतिक संस्थेने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार दिलं जातं. ह्याची भारतामध्ये एक जी संस्था आहे जी भारतीय स्तरावर काम करते ती आहे बीफ्रेंडर्स इंडिया म्हणून. बीफ्रेंडर्स इंडिया ही 1992 नोव्हेंबरपासून कार्यरत आहे आणि त्याच्या अंतर्गत ह्या सर्व संस्था येतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्था कार्य करतात. आणि तुमची पण मग काही वेबसाईट वगैरे पण आहे? हो, आमची वेबसाईट आहे samaritans.bombay.com या नावाने आमची वेबसाईट आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही फेसबुकच्या माध्यमातून पण कार्यरत आहोत. तिथे समारिटन्स मुंबई या नावाने आम्ही फेसबुक पेज आहे आणि याच्यावर वेळोवेळी आमचे कार्यक्रम वगैरे आम्ही दाखवतो. थोडक्यात आतापर्यंत आपण जी चर्चा केली याच्यावर ना एकूणच मानसिक स्वास्थ्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे केवळ ज्याला आपण ऐशोआराम आणि आर्थिक याच्या मागे न लागता मनस्वास्थ्य हे अतिशय महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ते जपण्यासाठी तुम्ही आम्हाला काय सल्ला, एकूणच प्रेक्षकांना काय सल्ला? ह्याच्यामध्ये दोन पेक्षा तीन म्हणेन मी. 3 गोष्टी अशा आहेत की एक म्हणजे वेळापत्रक जे आहे
त्याचे ते थोडंसं सैल करा आणि टप्प्याटप्प्याने काम करा. मध्ये मध्ये विश्रांतीचे टप्पे येऊ देत आणि त्याप्रमाणे काम करा. दुसरी गोष्ट म्हणजे अतिमहत्वाकांक्षा टाळा. मोठी मोठी आव्हानं, मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, आपल्या जबाबदारीचे, आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन जबाबदाऱ्या स्वीकारायच्या, हे सर्व टाळण्याची गरज आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन मोकळं करा. बोला, तुमच्या मनात जे आहे ते गोष्टी बोला, त्या साठवून ठेवू नका. कारण त्याच गोष्टी अनिष्ट ताणाकडून, क्लेशाकडून तुम्हाला उदासीकडे, खिन्नतेकडे घेऊन जातील आणि त्याच गोष्टी नैराश्याकडे घेऊन जातील. त्यामुळे वेळोवेळी त्या बोलून निचरा करा. आणि मग तुम्ही तुमच्या कुटुंबियांसमोर किंवा मित्रांसमोर किंवा सहकाऱ्यांसमोर जर बोलू शकत नसेल तर हेल्पलाईनचा नंबर आहेच, तिथे तुम्ही फोन करा. तिथे पूर्णपणे गुप्तपणे तुमचं म्हणणं गुप्तता राखून ऐकलं जाईल. आणि ही एक सुविधा सर्व जनतेसाठी आहे आणि त्याचा लाभ उठवावा. आणि ही विनाशुल्क आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही. बरोबर आहे. आज आपण इथं आलात आणि ही जी माहिती दिलीत त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आता ह्यांचा जो हेल्पलाईनचा नंबर त्यांनी सांगितला तो एकदा पुन्हा मी आपल्या पुढे सांगतो. 3247 3267 असा यांचा हेल्पलाईन नंबर आहे.